वेलकम टू अनदर व्हिडिओ बाय कोड ऑफ इंडिया. आज आपल्या सिरीजचा आपण प्रॅक्टिकली शिकण्याचा पहिला व्हिडिओ आहे. सी प्रोग्रामिंग सिरीजला आज तुम्ही डायरेक्टली कोड करायला स्टार्ट करणार आहे, जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये प्रॉमिस केलेलं होतं. आता तुम्हाला काही मिस्टेक्ससुद्धा मी सांगणार आहे, काही सरप्राईजेस जे सांगितले होते त्यातला फर्स्ट आज मी रिव्हील पण करणार आहे की कोडिंग करण्यासाठी तुम्ही किती इझिली स्टार्ट करू शकतात. बोरिंग थिअरी आपल्याला सगळी स्किप करायची, आपल्याला आज डायरेक्टली प्रॅक्टिकली शिकण्यावरती फोकस करायचा आहे. मी तुम्हाला थिअरी नाही सांगणार, मी आज तुम्हाला इन्स्टॉलेशन पण नाही सांगणार. आज तुम्ही डिरेक्टली पहिला तुमचा कोड लिहिणार आहात. मग याच्यासाठी आपण स्टार्ट कसं करायचं, विदाऊट इन्स्टॉलेशन, विदाऊट थिअरी आपण कसं काय कुठून स्टार्ट करायचं आहे. तर एकदम सिम्पल आहे. आता जर तुमच्याकडे फोन असेल तरी तुम्ही करू शकतात, बट आय वुड स्ट्रॉंगली सजेस्ट, मी पहिल्या व्हिडिओतही सांगितलं होतं, तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर हे ट्राय करा. तुम्हाला हे डेफिनेटली फार कम्फर्टेबल आणि युजफुल असणार आहे. आता आपण स्टार्ट कुठून करायचं आहे, तर तुम्हाला काहीच इन्स्टॉलेशन करायची गरज नाही आणि काहीच थिअरीचा विचार करायची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या लॅपटॉपवरती गुगल जे काय तुमचा ब्राउझर असेल त्याच्या गुगल ओपन करायचं आहे. तुम्हाला सर्च करायचं आहे कोड हब. कोड हब सर्च केल्यानंतर तुम्हाला काही लिंक्स येतील. या लिंक्समध्ये तुम्हाला मोस्टली टॉपला codeHubIndia.in CH आपला हा लोगो आहे, या लोगोला बघायचं आहे codeHubIndia.in. याच्यावरती तुम्ही जर का क्लिक केलं तर तुम्ही लँड होणार कोड ऑफ इंडियाच्या या पेजवर. या पेजवरती हे जर का लोडर दिसलं तर तुम्ही बरोबर ठिकाणी आलेले आहात. इकडे तुम्हाला ते रिसोर्सेस आहेत, तुम्ही इकडे शिकू शकतात कोडिंग आणि त्याच्यासाठी आम्ही काही गोष्टी क्रिएट केलेल्या आहेत, त्या सगळे एक्सप्लोर करू शकता. आता जर का तुम्ही या पेजवरती लँड झाले तर बरोबर कोडअपच्या साईटवरती तुम्ही लँड झालेले आहेत आणि आता तुम्हाला कोडिंगला स्टार्ट करायचं आहे. तुम्ही साईट स्वतः एक्सप्लोर करू शकता. तिकडे वेगवेगळ्या लिंक्स आहेत, आम्ही खूप जास्त गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही इकडे लर्नवरती गेले तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. बट ती सगळी मिस्ट्री या सिरीजपुरता तरी मी तुमच्यासाठी सस्पेन्स ठेवणार आहे. जसं जसं आपण यूट्यूबमध्ये या व्हिडिओजमध्ये पुढे जाणार आहे तसं सगळ्या युजफुल गोष्टी कशा यूज करायचे, ॲप्लिकेशन्स कसे यूज करायचे, त्या सगळ्या गोष्टी मी शिकवणार आहे, सांगणार आहे. किती रिसोर्सफुल कोड ऑफ इंडिया तुमच्यासाठी आहे ते तुम्हाला हळूहळू कळेलच. पण आज आपण स्टार्ट करणार आहे डिरेक्टली कोडिंगपासून. मग डिरेक्टली कोडिंग कशी स्टार्ट करायची, तर आपल्या या साईटवरती तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे लर्न. या लर्न ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे क्लिक केल्यावरती हा आपला ॲक्च्युअल इंटरफेस आहे, जिकडे तुम्ही कोडिंगसाठी सगळे रिसोर्सेस यूज करू शकतात. सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्युटोरियल्स, एक्सरसाइजेस सगळे अवेलेबल आहेत. तुम्ही आजच्या आजसुद्धा व्हिजिट करू शकतात. बट जरी नाही केलं तरी मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणारच आहे. किती युजफुल तुमच्यासाठी आम्ही रिसोर्सेस क्रिएट केलेले आहेत. हा तुमच्यासाठी एक थोडासा मिस्ट्री असणार आहे. आपण जसं जसं पुढे जाऊ तुम्हाला कशा पद्धतीने किती सुंदर क्विजेस असणार आहेत. त्यानंतर तुमच्यासाठी आम्ही काही एक्सरसाइजेस क्रिएट केलेल्या आहेत. सगळ्या गोष्टींना तुम्हाला हेल्प करायला काय काय गोष्टी आहेत, तुम्हाला युजफुल कशा असणार आहेत, त्याचं पाथ काय काय तुम्हाला फॉलो करायचं आहे, सगळ्या गोष्टी मी सांगेलच. बट आत्ता आपल्याला स्टार्ट करायचं आहे प्लेग्राऊंडपासून. या प्लेग्राऊंड बटनवरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही डिरेक्टली लँड होणार आहात कोडिंगच्या इंटरफेसवर. आज तुम्हाला बाकी काहीच विचार करायची गरज नाही. तुम्हाला डिरेक्टली इकडे येऊन कोड टाईप करायचा आहे. आता तुम्ही कुठलीही लँग्वेज करत असाल, आता आपली ही सिरीज तरी सी प्रोग्रामिंग संदर्भात आहे. मी इकडे झूम करतो तुमच्यासाठी. इथे झूम बटन्स आहेत, तुम्हाला ते जर काही यूज करायचे असते झूम केल्यावरती तुम्हाला दिसेल. इथे आपल्याकडे वेगवेगळे लँग्वेजेस आहेत, तुम्ही कुठली लँग्वेज यूज करू शकतात. मी आज सी प्रोग्रामिंगबद्दल लेक्चर घेतो, सी यूज करतो आहे. जावा यूज करायची, जावा यूज करू शकतात. C++, पायथन काही अवेलेबल आहेत. सी प्रोग्रामिंगपासून आपण स्टार्ट करणार आहे आणि आज तुम्ही आता डिरेक्टली कोड करू शकता. जर का तुम्ही अजूनही तुमचा लॅपटॉप किंवा कम्प्युटर ओपन नाही केला आहे, तुम्ही स्ट्रॉंगली सजेस्ट करतो आत्ताच ओपन करा आणि क्विकली तुम्ही स्वतः कोड कसा लिहिणार, स्वतः प्रोग्रामिंग कसे करणार आहे हे तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. आणि खरंच सांगतो, जेव्हा आपण काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देतो आहे आपल्या कोडला आणि ते आउटपुट आपल्याला दिसतं आहे, ही जी फिलिंग असते ना, तो एक्सपिरियन्स तुम्ही करणार तेव्हा तुम्हालाही समजेल की आपण काहीतरी क्रिएट करतो, आपण काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देतो आणि ते वर्क होतं नाही. तर चला आपण स्टार्ट करू. इथे लँड केल्या गेल्या आपल्याला काहीतरी एक कोड स्निपेट दिसतो. बेसिकली हा कोड तुम्ही सर्वांनी बघितला असेल, सी प्रोग्रामिंगमध्ये आपण युजली बघतो. आता या सगळ्याचा काय अर्थ आहे, काय होत असतं नेमकं, हे सगळं आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. बट हळूहळू, स्टेप बाय स्टेप. मग आज आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, हा एवढा कोड आहे ना, हा सगळा कोड कॉमन असणार आहे आपल्याला सी प्रोग्रामिंग शिकताना. फक्त आणि फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की ही जी लाईन आहे हॅश इन्क्ल्यूड, त्याचं काय अर्थ मी नंतर सांगेल. हॅश इन्क्ल्यूड stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट, वॉइड मेन, पॅरेंथिसिस, राऊंड ब्रॅकेट्स म्हणजे पॅरेंथिसिस, कर्ली ब्रेसेस, एवढा कोड कायम तुमच्यासाठी कॉमन असणार आहे.
याच्या आतमध्ये हे जे कर्ली ब्रेसेस आहे म्हणजे हा वॉइड मेनचा स्टार्ट आणि हा एंड आहे, याच्या आतमध्ये कायम तुमचा कोड असायला पाहिजे. आज आपण काय करू, फक्त आणि फक्त इकडे रन बटनवर क्लिक करू आणि हा कोड रन होईल. इकडे आपल्याला आउटपुट आलेलं दिसतं. काय आउटपुट दिसतं, मी याला पण झूम करतो, तुम्हाला लगेच क्विकली दिसेल. काय आउटपुट आहे आपला, हॅलो. आता आपण विचार करू. आता मी ही जर्नी तुमच्यासोबत फॉलो करणार आहे, तुम्हाला रिअलाईज करून देऊ. फक्त आणि फक्त मी थेअरी सांगेल आणि तुम्हाला शिकवेल तसं नाही, आपण हे स्वतः एक्सप्लोअर करू. काय होतं इकडे, मी प्रिंट एफमध्ये, आता आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, वॉइड मेनमध्ये काहीतरी आपला कोड असणार आहे आणि तो एक्झिक्युशन, ते स्टेटमेंट्स आपले एक्झिक्यूट होणार. आणि एक आपण कॉमन सेन्सने विचार करू शकतो की प्रिंट एफमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, डबल कोट्समध्ये हॅलो लिहिलेलं आहे आणि ते वर्क होतं आहे. इथे काहीतरी कोड आहे, तो आउटपुट मला दिसतं. आता लेट्स से मी इथला आउटपुट बदलला, इथे जो काही डबल कोट्समधला पार्ट आहे तो बदलून बघतो. बघू आपला काय आउटपुट येतो आहे, काय आपण नवीन डिस्कवर करतो. समजा या डबल कोट्समध्ये जे काय लिहिलेलं आहे मी इकडे चेंज केलं, गुड मॉर्निंग. आता रन करून बघू, गुड मॉर्निंग प्रिंट झालं. समजा आपण परत एकदा चेंज करून बघू. मी जर का इकडे स्विच केलं, हॅलो कोड हब, हॅलो कोड हब, आपला आउटपुट आला. आता याच्यात काय डिस्कवर केलं आपण एक गोष्ट तर सांगू शकतो की या प्रिंट टेस्टचं काम आहे आउटपुट प्रिंट करणं. प्रिंट म्हणजे पेपरवर प्रिंट होतं असं नाही, टर्मिनलला आपल्याला आउटपुट दिसतं, आपण प्रिंट होणं म्हणतो. आउटपुट दिसतो, मग प्रिंट एफमध्ये आपण डबल कोट्समध्ये जे काही टाकणार आहे तो आपला आउटपुट दिसतोय, हे प्रिंट एफचं काम आहे. एवढं तर आज आपण डिकोड करू शकतो. मग एक गोष्ट आपल्याला समजली, प्रिंट एफमध्ये आपण काहीतरी टाकणार, तो आउटपुट आपल्याला दिसणार. मग आपण याला अजून थोडं एक्सप्लोअर करून बघू. आता तुमच्यासाठी एक टास्क आहे, तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे. जसं मी सांगितलं त्या स्टेप्सनुसार कोड ऑफ इंडिया सर्च करा, लर्नवरती आल्यावरती तुम्हाला प्लेग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. परत एकदा म्हणजे तुम्हाला हे स्टेप सांगतो, जर तुम्ही केलं नसेल फॉलो तर. प्लेग्राऊंडवरती आल्यावर तुम्हाला हा इंटरफेस दिसतोय, याच्यावरती तुमचा हा जो कोड आहे प्रिंट एफमध्ये तुम्हाला फक्त चेंज करायचा आहे, रन करून बघायचा आहे. आणि हा आउटपुट खरंच तसा येतोय का, जो आपण टाकलेला आहे तो इकडे आपल्याला दिसतोय का, एवढं तुम्हाला ट्राय करायचं आहे. हा व्हिडिओ पॉज करा, पॉज करून ट्राय करा ही गोष्ट, आणि तुम्हाला खरंच तो आउटपुट दिसतोय का हे टेस्ट करा. चलो लेट्स कंटिन्यू. आय होप तुम्ही स्वतः ट्राय केलं असेल, आणि तुम्ही ट्राय करणं या प्रोसेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मी रिपीटेडली सांगतोय, आपल्या या सिरीजचा फोकस हा आहे की तुम्ही ॲक्च्युअल कोडिंग लर्न केली पाहिजे, तुम्ही ॲक्च्युअली शिकले पाहिजे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. मी तुम्हाला नेहमी सांगत राहणार आहे पॉज करायला आणि स्वतः ट्राय करायला. तो सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या या जर्नीचा. आता तुम्ही ते नक्कीच ट्राय केलं असेल, तुम्ही प्रिंट एफमध्ये जे काय टाकणार ते इकडे आउटपुट येतो आहे. आता लेट्स से आपल्याला काहीतरी डिफरंट करायचं आहे, काहीतरी नवीन करायचं आहे. मग आता प्रिंट एफ काय करतो आहे त्याला आपण पहिले समजून घेऊ. प्रिंट एफमध्ये काय होतं आहे, तुम्ही काहीतरी इनपुटमध्ये टाकताय, ते आपल्याला प्रिंट होऊन मिळतं आहे. आता आपला जो कम्प्युटर असतो, वर्डमेनमध्ये तुम्ही जे काही स्टेटमेंट्स टाकणार आहात ना, एका वेळी मल्टिपल स्टेटमेंट्स असतात. प्रत्येक स्टेटमेंट लाईन बाय लाईन तो एक्झिक्यूट करत असतो. वन स्टेटमेंट ॲट अ टाईम इकडे एक्झिक्युशन होत असणार आहे, आणि त्या एक्झिक्युशन त्या लाईन बाय लाईन जेव्हा होईल तेव्हा आपल्याला तसं आउटपुट दिसेल. मग आता मला अजून काहीतरी प्रिंट करायचं आहे. मी या लाईनच्या खाली परत एकदा प्रिंट एफ टाकणार, पॅरेंथिसिस, आणि इथे मला जे काय टाईप करायचं आहे मी ते टाईप करणार. आता मला इथे टाईप करायचं आहे, हाय माय नेम इज शान. आता आपण हे टाईप करू आणि ट्राय करू, बघू तर बरं रन करून माझा आउटपुट बरोबर येतो आहे का, की मला काही अडचण येते. आता आपण इकडे प्रिंट एफमध्ये काहीतरी नवीन ट्राय केलेलं आहे. काही जरी झालं, इथे आपल्याला एक्झिक्युशन फेल्ड दिसतं आहे, काहीतरी एरर आलेला आहे. ज्या मोमेंटला आपल्याला इथे एरर दिसतो आहे म्हणजे आपल्या प्रोग्राममध्ये काहीतरी चूक झालेली आहे. आता या सिरीजमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचं आहे ते नाही शिकायचं आहे, काय अवॉइड करायचं आहे तेही शिकायचं आहे. आपल्या आज जो कोडअपची ही सिरीज आहे, तुम्हाला मिस्टेक्स अवॉइड करायला सुद्धा आम्ही शिकवणार आहोत. आणि याच गोष्टीमुळे कदाचित तुम्ही आधी कधी ट्राय केलं असेल तर तुम्ही मूव्ह फॉरवर्ड नाही करू शकले. ती जी आपली किक स्टार्ट असते त्याच्यात ही हेल्प आपल्याला नव्हती मिळाली, ती आज तुम्हाला मी देणार आहे. की तुम्ही काहीतरी प्रिंट एफमध्ये ट्राय केलेलं आहे आणि इकडे आपल्याला एरर आला आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, सी प्रोग्रामिंगमध्ये
तुमचे जेवढे स्टेटमेंट्स असतील प्रत्येक स्टेटमेंटच्या एंडला हा पंक्च्युएशन मार्क आला पाहिजे. याला आपण म्हणतो सेमिकोलन. सेमिकोलन आपल्याला प्रत्येक स्टेटमेंटच्या एंडला आलं पाहिजे, कोड ब्लॉक्सला नाही, स्टेटमेंटला. आता कोड ब्लॉक्स काय तुम्हाला माहीत नाही आहे, बट इट्स ओके. आपण जेव्हा बघणार आहे तेव्हा तुम्हाला कळेलच. सध्या एवढं लक्षात ठेवा, प्रत्येक लाईनच्या एंडला वॉइड मेनमध्ये आपण जी काय लाईन टाकणार प्रत्येक लाईनच्या एंडला आपल्याला हा सेमिकोलन मिळायलाच हवा. आणि त्या सेमिकोलनमुळे आपला तो स्टेटमेंट संपला आहे हे आपल्या कोडला कळतं, आपल्या कंपायलरला कळतं. मग इथे मी सेमिकोलन दिला. समजा मी सेमिकोलन दिला, आता रन केला, बघू तर बरं आता तरी येतो आहे का, बरोबर की परत काहीतरी एरर आला आहे तर दिसतो आपल्याला, परत काहीतरी चूक झाली आपल्याकडून. आता काय चूक झाली? आता जेव्हा आपण प्रिंटएफ यूज करत असतो प्रत्येक वेळेस आपल्याला सिंटॅक्स लक्षात ठेवायचं आहे की आपण प्रिंटएफ टाकणार पॅरेंथिसिस म्हणजेच राऊंड ब्रॅकेट्स, याच्यामध्ये डबल कोट्स आणि या डबल कोट्स नंतर सेमिकोलन ॲट दी एंड. या डबल कोट्सच्या मध्ये तुम्ही जो काय कोड लिहिणार आहात तो ॲक्च्युली आपला, ती स्ट्रिंग ॲक्च्युली आपले आउटपुट असणार आहे. सो हे लक्षात ठेवायचं. प्रिंटएफ, काही स्टुडंट्स फक्त प्रिंट लिहितात तर ती चूक न करू. प्रिंट एफ हा पूर्ण वर्ड आहे, त्याची स्पेलिंगसुद्धा मिस्टेक न करू. पॅरेंथिसिस आणि त्याच्यामध्ये डबल कोट्स ॲट दी एंड सेमिकोलन. या डबल कोट्सच्या आतमध्ये तुम्ही जे काही लिहिणार आहात तो तुमचा आउटपुट असणार आहे. आता ही मिस्टेक मी माझ्या या कोडमध्ये सुधारवते. हा एवढा जो पार्ट आहे माझा हा सगळा आला पाहिजे डबल कोट्सच्या आतमध्ये. आता मी याला रन करणार. आला का? हॅलो कोड हब, हाय माय नेम इज श्याम. आता हे करत असताना तुमच्याकडून काही मिस्टेक्स झाल्या असतील तर त्या कशा अवॉइड करायच्या ते मी पहिले सांगतो, मग आपण नेक्स्ट टॉपिककडे वळू. कारण की आपला फोकस परत एकदा तुम्ही स्वतः कोड रन करत असताना मला अडचण नको यायला, हा आपला मेन फोकस असणार आहे. आता तुम्ही हा कोड रन केला, याच्यात तुम्हाला समजा काहीतरी अडचण आली. आता मी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्हाला समजलं की डबल कोट्स असेल पाहिजे, बट समजा तुम्ही विसरून गेले आणि आठवतही नाही की प्रॉब्लेम काय आहे. इथे तुम्ही बघणार आउटपुटमध्ये प्रिंटएफमध्ये इकडे काहीतरी अडचण आहे आपल्याला ॲरोमध्ये दिसलेलं आहे. हाय अनडिक्लेअर्ड वगैरे असं आपल्याला काहीतरी दिसतं आहे. सो या ठिकाणी काहीतरी अडचण आहे. इथे आपल्याला दिसतं आहे मेन डॉट सीमध्ये, या फंक्शनमध्ये मेनमध्ये आपल्याला 4 नंबरची लाईन, जी 4 नंबरची लाईन आहे, 4 नंबरच्या लाईनला आपल्याला एरर आहे 10 नंबरच्या कॅरेक्टरला. इथे 10 नंबरचा कॅरेक्टर सोडा 4 नंबरची लाईन आपल्याला लगेच समजतं. इकडे ॲरो आहे, याच्यामुळे आपल्याला समजतं की या ठिकाणी काहीतरी अडचण आहे. आता तरीही एरर वाचूनही जर का आपल्याला नसेल समजत, कन्फ्युजन होतं, एरर बघून खूपदा होतं. तुम्ही आधी ट्राय केलं असेल की एररमुळे मला नाही समजत आहे, मग अशा वेळी काय करायचं? कोड हबचा पहिला मिस्ट्री रिसोर्स तुमच्यासाठी, पहिला रिसोर्स तर बेसिकली प्लेग्राऊंड होता आपला, की तुम्ही विदाऊट इन्स्टॉलेशन, विदाऊट एनी थेअरी लगेच स्टार्ट करू शकतात. पण दुसरा म्हणूयात, दुसरा तुमच्यासाठी मिस्ट्री सरप्राईज रिसोर्स, की तुम्हाला काहीही अडचण असली तुम्ही तुमच्या मेंटरला विचारायला पाहिजे. जर का तुमच्यासमोर गाईड असेल, मार्गदर्शक असेल, तुम्ही त्याला विचारायला पाहिजे. बट आता तुम्ही ऑनलाईन ट्युटोरियल बघताय, लेट्स से तुम्ही कोडअपच्या प्लॅटफॉर्मला जाऊन बघताय और यूट्यूबला बघताय, तुम्हाला तिकडे जर का अडचण येत असेल, तुम्हाला काय करायचं आहे, इकडे हा AIचं बटन आहे, इथे या AI हेल्प या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे की मला काहीतरी अडचण आली आहे, या प्रोग्राममध्ये मला एरर आलेला आहे, त्याच्यात मला हेल्प हवी. तुम्हाला जे काय अडचण असेल तुम्हाला या AI हेल्पमध्ये तुमचं फक्त इनपुट द्यायचं आहे आणि तुम्हाला तिकडे तुमचा आन्सर मिळणार आहे. आता कसं हेल्प मागायची, आपण इकडे तुम्ही क्वेश्चन टाकणार. आता इथे आपले काही ऑलरेडी दिलेले क्वेश्चन्स पण आहेत, तरी मी टाकतो हेल्प मी विथ एरर. सिम्पल क्वेश्चन मी टाकणार. एंटर केलं की इकडे AI आपल्यासाठी विचार करणार आहे की नेमकं या कोडमध्ये काय एरर आहे, का एरर आहे, तो सॉल्व कसा केला जाईल. इथे आपण जर का बघितलं तर इकडे आपल्याला काहीतरी आउटपुट आलेलं आहे. एरर ऑकर बिकॉज यू डिडंट पुट कोट्स अराउंड युअर स्ट्रिंग इन द सेकंड प्रिंटएफ. आपल्याला तो क्लिअरली सांगतो की सेकंड प्रिंटएफ जो आहे याच्यात डबल कोट्स नाही दिलेलं आहे, त्यामुळे आपला हा एरर आला आहे. मग यामुळे आपल्याला समजतं की अच्छा माझी ही चूक आहे, मला ही सुधारवायची आहे. मी इथे डबल कोट्स देणार. आता मी रन केला, आला का आउटपुट माझा? ठीक आहे. जर का मी दुसरी काहीतरी चूक केली, मी इथे माझं सेमिकोलन विसरलो, परत रन केला, परत एरर आला, परत एकदा मी विचारू शकतो हेल्प मी विथ माय एरर. इथे आपण सेंड केला आउटपुट. आपण बघू AI काय विचार करतो आणि काय आपल्याला आउटपुट देतो. मी स्क्रोल करून बघितलं तर इकडे दिसतोय एरर इन युअर कोड इज अ मिसिंग सेमिकोलन. त्याने दाखवलं इथे मिसिंग सेमिकोलन आहे, हा सेमिकोलन ॲड करा.
इथे आपल्याला एररमध्ये दिसतोय ॲरोने की इथे सेमिकोलॉन राहिला आहे. आणि तुम्हाला जर का अडचण येते तुम्ही त्या मोमेंटला तुमचं अडचण रिझॉल्व्ह करून देऊ शकता. यासाठी आम्ही हे रिसोर्स क्रिएट केलेले आहेत. हे डिफरंट आहे कोडअपच्या सिरीजमध्ये की तुम्हाला ॲट दॅट मोमेंट तुमच्या अडचणी सॉल्व्ह करून मिळणार आहेत. जर का तुम्ही ऑफलाईन कोडिंग शिकताय और ऑनलाईन शिकताय कोडअपमध्ये, कोडअपचं तुम्हाला तो मोठं माहितीच आहे की तुम्ही जेव्हा पण ट्राय करत असतात तुम्हाला हेल्प करायला मार्गदर्शक असतात. बट फर्स्ट टाईम ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये, रेकॉर्डेड ट्युटोरियलमध्ये सुद्धा तुम्हाला हेल्प मिळेल. अशा पद्धतीची आपली ही सिरीज आहे ज्याच्यात तुमच्यासाठी आम्ही हे रिसोर्सेस क्रिएट केलेले आहेत. आता मी याला रन केल्यावरती मला ही अडचण दिसते. मी इथे सेमिकोलॉन देणार कारण की मला AIने हेल्प केली आहे. मी रन करणार आणि माझा आउटपुट परत एकदा परफेक्टली फाईन वर्क करतो आहे. सो या प्रोसेसेसने तुम्हाला जायचं आहे. तुम्ही ट्राय करणार आहात, तुम्ही कोड ट्राय करणार आहात, रन करणार आहात आणि जर आउटपुट नाही आला, तुम्हाला एक्सपेक्टेड आउटपुट नाही आला, तुम्ही AIला विचारणार आणि तुमच्यासाठी आपला AI रेडी. काहीच कॉपी पेस्ट पण नाही करायची गरज, एरर कॉपी नाही करायची गरज, कोड कॉपी नाही करायची गरज. आपल्या AIला सगळी माहिती तुम्ही काय त्या मोमेंटला करत आहात त्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे अवेलेबल आहेत. आता या कोडमध्ये आपल्याला काहीतरी एक अनयुजल पण दिसत आहे. तुम्ही तो मागच्या काही 5 मिनिटापासून आपण बघतोय की हा कोड येतोय बट पाहिजे तसा एक्सपेक्टेड नाही दिसत आहे. मी या लाईनमध्ये हॅलो कोडअप टाकलं, हॅलो कोडअप आलं आहे. मी टाकलं न्यू लाईनमध्ये printf हाय माय नेम इज शान. मग तो जो कोड आहे किंवा तो जो आउटपुट आहे सेम लाईनमध्ये आलं. मी तर न्यू लाईनमध्ये टाकलं होतं. आता हे कसं काय झालं? आपण तर एक्सपेक्ट करणार की हा न्यू लाईनमध्ये आलं पाहिजे. मग आता परत एकदा आपली ही जर्नी सोबत आपल्याला ट्रॅव्हल करायची आहे. मी तुमच्यासोबत याचं डिकोड करायचा प्रयत्न करतो. तुम्ही तुमचा विचार काय करू शकतो की मी इकडे एंटर देणार, आपण असं ट्राय करून बघू, रन करायचं, बट सेम आन्सर आला. आता आपल्या कम्प्युटरची टेंडन्सी कशी असते ते आपण बघू की कोड कसा रिझॉल्व होतो और कंपाईल करून रन कसा होतो. जेव्हा आपला कोड लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होत असतो, वॉइड मेनमधला आपला सगळा कोड एक्झिक्यूट होणार आहे. पहिले आपला फर्स्ट मोमेंटला ही लाईन रन झाली. जेव्हा ही लाईन रन झाली तेव्हा आउटपुटमध्ये काहीच नव्हतं आधी आणि त्याने बघितलं की हॅलो कोड आपल्याला प्रिंट करायचं आहे. त्याने ते प्रिंट केलं. प्रिंट करून आपला कर्सर आला या ठिकाणी, करेक्ट आहे. आता पुढच्या लाईनला काय झालं, हे आपलं वर्क झालं. नेक्स्ट लाईनला आलो आपण, हॅलो कोड प्रिंट झाली. त्याच्यानंतर हाय माय नेम इज शान, हा कोड आपल्याला हा आउटपुट प्रिंट करायचा आहे. मग आता कर्सर इथे आहे, त्याने त्याचं काम बरोबर केलं आहे ॲज एक्सपेक्टेड. आपण न्यू लाईनला आलो आहे पण प्रिंटएफचं काम प्रिंट करणं आहे, न्यू लाईनला जायचं हे आपण त्याला सांगितलेलं नाही आहे. आता जो काही पार्ट आपला इकडे प्रिंटएफमध्ये एक्झिक्यूट होत असतो, डबल कोट्समध्ये तुम्ही जे लिहिलेलं आहे तेवढाच पार्ट कायम प्रिंट होत असतो. आता मग या डबल कोट्समध्ये तुम्ही जे काय लिहिणार ते आपल्याला प्रिंट होऊन दिसणार. मग आता तुम्ही विचार करा की हॅलो कोड हब एक्सक्लेमेशन यानंतर मला एंटर पाहिजे, न्यू लाईन पाहिजे, म्हणजे डबल कोट्समध्ये मी जे काय प्रिंटएफमध्ये टाकणार ते रन होईल. आला का आता हा एंटर माझ्या डबल कोट्समध्ये. आता रन करून बघू आपण येतो आहे का, नाही, परत एरर आलं. तर आपले जे स्टेटमेंट्स असतात ते कायम सिंगल लाईनमध्ये हवेत. मग आपण एंटर पण डबल कोट्समध्ये नाही देऊ शकत. मग ॲक्च्युली याचं रिझोल्युशन काय आहे, याचं काय सोल्युशन काय आहे, तर आपल्याला जेव्हा पण आपल्या कम्प्युटरमध्ये एंटर और न्यू लाईनवर जायचं असतं आपण एंटर बटन दाबत असतो. तर या एंटर बटनला कोडमध्ये स्ट्रिंगमध्ये आपल्याला एनकोड करायला लागतं. त्याच्यासाठी स्पेशल कॅरेक्टर्स असतात ते यूज करायला लागतं. आता मी काहीतरी मोठे मोठे शब्द वापरले, सिम्पल याच्यात सांगतो की काहीतरी कोड असणार आहे, त्याचं काम आहे एंटर बटन सिम्युलेट करणं. मग आता हा कोड आहे /n. मग तुमच्या स्ट्रिंगमध्ये तुम्ही जिकडे कुठे /n टाकणार त्या /nला तो काय करतो, तो असं समजतो की इकडे एंटर बटन दाबलेला आहे. तो एक एक लेटर टाईप करतो. H आला H टाईप केला, E आला E टाईप केला, L आला L टाईप केला. आपण याला ॲक्च्युली रन करून मग एक्झिक्यूट करून बघू. बघा, CO नंतर /n आहे, न्यू लाईनवरती गेला आणि बाकीचा पार्ट माझा एकत्र. याच्यानंतर /n हे लगेच मग हा पार्टसुद्धा आपल्याला आउटपुटमध्ये दिसतं. मग आता इकडे काय झालं, असं विचार करा की तो एक एक लेटर टाईप करतो. H आला H टाईप केला, E आला E टाईप केला अँड सो ऑन C पर्यंत. C आला त्याने टाईप केला, O आला त्याने टाईप केला. पण /n जेव्हा आपल्या कम्प्युटरला दिसतो तो /nला टाईप नाही करत, तो काय करतो एंटर बटन दाबून देतो, म्हणजेच न्यू लाईनवर घेऊन जातो.
तर न्यू लाईनवरती गेला की बाकीचा पार्ट इकडे DEHUB जो काही पार्ट आहे त्याने प्रिंट केला. परत हा जो पार्ट येतो त्याने प्रिंट केला. एवढ्या सिंपल पद्धतीने स्लॅश एन वर्क करतो. मग मला कुठे पाहिजे हा स्लॅश एन? माझ्या स्ट्रिंगच्या एंडला. मग मला हा स्लॅश एन इथे नाही द्यायचं, मग एंडला द्यायचं. मग आपण काय विचार करणार? इथे ट्राय करू. आता या कॉमन मिस्टेक्स आहे, मी त्या कॉमन मिस्टेक्स एकदम बिगिनर फंडामेंटल्सपासून दाखवत मग जातो आहे. असं नका समजू की सर खूपच वेगळ्या याच्यात लिहित आहे, चुकीचं लिहित आहे. बट आपल्याला सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने ही जर्नी फॉलो करायची. ठीक आहे, मी ॲट द एंड लिहिलं. आता या मिस्टेक्स मी बघितल्या स्टुडंट्सकडून म्हणून त्याच्या पद्धतीने शिकवतो आहे. स्लॅश एन आपण टाकला आणि रन करून बघितलं, नाही, एरर आला. आता परत एकदा मी स्टेटमेंट दिलं होतं की प्रिंटएफमध्ये तुम्ही जे टाकणार आहेत तेवढा पार्ट आपला रन होणार आहे. मग हा जो पार्ट आहे स्लॅश एन आपला प्रिंटएफमध्ये नाही आहे, आपल्याला तो प्रिंटएफमध्ये टाकायचा आहे. ही पण एक मिस्टेक पाहिली मी. स्लॅश एन आपल्याला एंडला पाहिजे म्हणून इथे टाकणार. याला रन केला मी. परत एकदा एक्झिक्युशन, एरर आला. परत एकदा प्रिंटएफमध्ये म्हणजे फक्त पॅरेंथिसिस, या प्रिंटएफचा पॅरेंथिसिस याच्यामध्ये नाही, तर त्याच्या डबल कोट्समध्ये जेवढा पार्ट आहे तेवढाच प्रिंट होतो. स्लॅश एन जरी दिसत नसला तरी त्याचं काम तो प्रिंट करायचं करतो. तो इथे आपल्या डबल कोट्सच्या आतमध्ये असायला पाहिजे. आता मी याला रन केला, आला का आपला एक्सपेक्टेड आउटपुट. सो अशी आपली ही जर्नी असणार आहे. आता परत एकदा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही स्वतः ट्राय करून बघा. हॅलो कोडअप नंतर तुमचं नाव, हाय माय नेम इज शान जसं मी टाकलं आहे, तुम्ही स्वतःचं नाव प्रिंट करून बघा की आपल्याला जमतं आहे का. मग आपण लगेच पुढच्या टॉपिककडे वळू. चलो, आय होप तुम्ही स्वतः ट्राय केलं असेल. जर का काही अडचण आली असेल रन करताना, इकडे एरर रीड करायचा, त्याला सॉल्व करायचा. तरी अडचण आली, AIवर क्लिक करायचं, इकडे आपल्या AIचा यूज करायचा. तुमच्यासाठी AI बनवलेला आहे, तो तुम्हाला हेल्प करणार आहे. सो नक्कीच त्याचा यूज करा. आता इकडे आपण याला सॉल्व केलं आणि हा जो पार्ट झालेला. आता आपण परत पुढे सरकूया. आता आपल्याला जास्त काही कन्फ्युजिंग गोष्टी नाही करायच्या. परत एकदा आपण प्रिंटएफ टाकू. मला काहीतरी अजून आउटपुट पाहिजे आहे. प्रिंटएफ इकडे मी यूज करणार गुड मॉर्निंग. आता मी याला रन केला. आता काय वाटतं, बरोबर आन्सर येईल का ते मी तुम्हाला गेस करायला सोडतोय. आणि ऑब्व्हियसली एरर आला कारण की मी इथे सेमीकोलन विसरलो आहे. आणि मग इथे मी सेमीकोलन टाकला, रन केला आणि आपला आउटपुट आलेला आहे. परत एकदा हे स्ट्रेट लाईनमध्ये आलं. मग कुठे आलं पाहिजे माझं स्लॅश एन? इथे जी माझी स्ट्रिंग आहे डबल कोट्सच्या आतमध्ये माझ्या नावाच्या नंतर माझं स्लॅश एन आला पाहिजे. आणि मी याला रन केलं तर हा माझा आउटपुट आलेला आहे. आता परत एकदा व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः तुम्ही ट्राय करून बघा. 3 प्रिंटएफ टाकल्यावरती 1 बाय 1 एक लाईन आपली प्रिंट होते आहे का नाही. चलो, आय होप आता तुम्ही ट्राय केलेलं असेल. हा होता आपल्या सी प्रोग्रामिंगचा फर्स्ट लेक्चर, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः कोड केलेला आहे. काही अडचण आलेली असेल, तुम्ही AIचा यूज केला आहे, एरर रीड करायला शिकलेले आहात. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून खूप चांगल्या गोष्टी नवीन शिकायला मिळालेल्या असतील. अजून तर आपण सगळ्या मिस्टेक्स बघितलेल्या पण नाही आहेत. कोडअपच्या जे काय आपण प्लॅटफॉर्म्स बनवले आहेत, जे काही फीचर्स आहेत, आत्ताशी तर आपण स्टार्ट केलं आहे. स्टे ट्यून्ड, तुम्हाला सगळ्या गोष्टी अजून बघायला मिळणार आहेत. ज्या काही मिस्ट्रीज आहेत, जे काही सरप्राईजेस आम्ही तुमच्यासाठी ठेवलेले आहेत, सगळेच आपण बघू. आणि हा आपला लेक्चर होता इंट्रोडक्शन टू सी प्रोग्रामिंग. आणि आपण प्रिंटएफचा यूज कसा करणार ते आता आपण बघितलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिककडे वळूयात. आणि दिस इज इट फॉर टुडे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.